तर जय महाराष्ट्र भावांनो, मी उठण्याच्या अगोदरच पप्पा पिल्लांना मोकळं सोडत असतात. फक्त बारक्या पिल्लांना पहिल्यांदा मोकळं सोडतोय थोडा वेळ आणि त्यानंतर मोठ्या पिल्लांना मोकळं सोडतोय. यांना खायला भात वगैरे टाकलेला, बारक्या पिल्लांचं खाऊन झाल्यानंतर मोठ्या पिल्लांना सोडलेलं. यांना सोडेपर्यंत पण दम पडत नाही. ह्यो बघा कसा अडकून बसलाय. नंतर यांना पण खायला वगैरे टाकला आणि यांना थोडा वेळ बाहेर मोकळं सोडलेलं. यांना कोंडून टाकला आणि आता आपल्याला जायचं होतं व्हिजिटला. आता यांना एकत्र कोंडल्यावर मोठे आणि बारके एकत्रच बसतात बघा. नंतर निघालो मी आणि डॉक्टर व्हिजिटला गेल्यानंतर इथे एका गोट्यावर गेलतो बघा. इथला गोटा एक नंबर होता बघा. सगळ्या मुरा म्हशी होत्या. इथे 49 म्हशी होत्या बघा. इथला गोटा वगैरे बघून झाल्यावर आपण गेलतो दुसऱ्या व्हिजिटला. तुम्ही काय पण म्हणा, पण या खिल्लारचा नादच वेगळा आहे. आपल्याला तर यांच्या जवळ पण जायला भीती वाटते. त्यामुळे आपण काय यांच्या बाबतीत रिस्क घेत नाही काय. नंतर दुपारी घरी आलेलो, पिल्ल्यांना मोकळं सोडलेलं थोडा वेळ. घरी जेवण वगैरे करून आपल्याला लगेच जायचं होतं व्हिजिटला गेलो आणि रस्ता बेकार लागला आम्हाला. तिथे रानात पाणी दिलेलं ते रस्त्यावर आलेलं. माझ्या तर चपलीची पूर्ण वाटत लागली. मग काय जाताना म्हणलं मी गाडी घेणार. एकदाच इथनं कशी तरी गाडी काढली आणि आलो नंतर घरी आल्यानंतर आपल्या पिल्ल्यांना शेवग्याची पानं आणून टाकलेले. आणि तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करून घ्या आपल्याला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये.